तर हा जो कॉट आहे ना फोल्डिंगचा आहे पूर्ण, याला आहे ना इकडे ना इथे पण नट होते, चारही कॉर्नरला नट आहेत. तर हा कॉट जो आहे ना आता तिकडे बेडरूम करायचा म्हणून हा कॉट मला तिकडं न्यायचा आहे. तर यांना सांगितलेलं, तर हे म्हटलं सगळं कॉट वगैरे कामं करून ठेवशील. तर मी सगळं कॉटमधलं जे सामान आहे ना ते सगळं काढून ठेवलेलं. आणि या पोराला तेवढा दम धीर नाही आहे. मी तिकडचं जे सेटअप आहे ते आवरत होते तेवढ्यात त्याने ना हा एक पाना घेतला आणि जे वरचे जे होते ना इथले हे नट, हे चारही नट काढून ठेवले ना. आता पहा खालचे जे नट आहे ना तेही काढून राहिले. आणि हे कामं या पोराने इझी करून टाकले, मला इतकं आश्चर्य वाटतं आहे. आणि हेच काम त्याचे पप्पा एवढं याचं करतात ना की खूप कष्ट होत आहे, मला खूप हे होऊ राहिलं. फक्त जॉईन करायचं आणि काढायचं इथं हा पोरगा पहा एक एक नट काढून राहिला. म्हणजे आजकालच्या पोरांना आहे ना खरंच सांगायची गरज नाही. आणि या वस्तू ज्या असतात ना तर या वस्तूंची खेळू द्यावं किंवा त्यांची यांना काय म्हणतात तो माहिती होऊ द्यावं असं मला तरी वाटतं. हे ज्ञान हवं मुलांना. तर पसारा खूप आहे, चेंजही करायचं आहे सगळंच. आता थोडंसं रूम 2-3 रूम. हो अरे इकडचा आहे ना अजून, इकडचा काढशील तर माझ्या हातात देशील. हे ना असं काढून ठेवू राहिला पोरगा. खरंच पोरं लय मोठं होतं आपण बरोबर फिरवतो पण याने असं येतं ना तुझं काम त्याला. ह्याला तर मला वाटतं गॅरेज टाकून द्यावं. चला खूप सारी कामं पडली. नाही नाही मी पकडलं इकडे पाहायला आलाय आवडतं आता पटलं. चला तर तिकडनं आम्ही ना हा पूर्ण कॉट जो आहे ना पूर्ण फोल्ड केलेला आणि इकडच्या रूमला आणलेला. तरी ह्या पोऱ्याने हा जो आहे ना हा इकडे बघ ह्याने सगळे नट बोल्ट काढून ओपनही केलेला. आम्ही इकडे आणून तो पूर्ण बघून घेऊ शकताय, पूर्ण त्याला पॅकही केलेला आहे आम्ही इकडे. आणि आता परत तुम्हाला असे छान असे नट आहे ना हे जे आहेत ना ते छान असे पॅक करून देतो आहे. म्हणजे हे काम पप्पांचं होतं तर ते कामसुद्धा आता लेकरानं केलेलं आहे. म्हणजे आता पप्पाला ते काम नाही आहे ना. माझं मलाच लय हसायला येते की खरंच श्लोक माझा एवढा मोठा झाला आहे आता. ह्या कामांमध्ये ना लय इंटरेस्ट आहे पण त्याला ना बेटा, मनापासून करतो. हुशार आहे माझं बाळ. तर लावायला पण मदत केली. आणि तुम्हाला खोटं वाटत असेल हे ना हे एक एक साईड जी ना पूर्ण मोकळी होती. ती पण आता ज्याचे फोल्डिंगचे कॉट असतील ना एक त्यांना माहीतच असेल. तर तो पार्ट पण हा पार्ट पण हा म्हणजे चारही बाजू याच्यानं मोकळा होता. तर पूर्ण मोकळा केलेला इथे आणलेला. परत इथे आम्ही असं त्याला जॉईन केलेला. त्याला त्याची पण त्याने मदत केलेली. आणि आत्ता परत ते जे नट आहे ते पण त्याने पॅक करून दिलेले आहेत. आता याच्यावर परत प्लाऊड वगैरे टाकू हो ना. त्याला म्हटलं थोडं सैलच ठेव कारण की पुन्हा प्लाऊड बसतं नाही बसत म्हणून. तर खूप मोठं काम जे ना आज माझं श्लोक करून देतोय. आणि फायनली आम्ही हा पूर्ण कॉट जो आहे ना तो सेट करून घेतला आहे पूर्ण. फक्त श्लोको आणि मी. आता बघू शकताय माझा. आता ते तिकडे साईड वरती उठ बेटा इकडनं आण. तिकडे सगळ्या गोधळ्या जायचं लागतं. तिकडे गोधळ्या बेडशीट वगैरे नको हां. तर आम्हाला भीती काय होती माहिती का, हे जे कॉर्नर आहेत ना हे बसत नाही लवकर. मग परत आम्हाला म्हटलं नट खोलावे लागता की काय, पण तसं झालं नाही. एकदम परफेक्ट बसलं आहे. आणि विदाऊट पप्पांच्या हेल्पने. हे पहा हो रे बेटा. हां गुड. तर आता याला सगळं सेटअप रचून देते आता मस्त. बाय बाय. चला काम आहे भरपूर, 3 वाजून गेले. चल बेटा. हॅलो नमस्कार सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ. मी अनु सगळ्यांचं स्वागत तुमचं माझ्या चॅनलमध्ये. तर आज आहे मार्गशीर्ष गुरुवार 5वा म्हणजे शेवटचा गुरुवार आहे. जरी आज अमावस्या असली तरीसुद्धा 5 वाजेपर्यंत आपल्याला
उपवासाचं उद्यापन हे करता येणार आहे. तर 5 गुरुवारांपैकी तर माझं फक्त 3च गुरुवार होणार होते, म्हणून मग मी आजचा पण गुरुवार केलेला आणि आज उद्यापन करणार आहे. माझी पोथी वगैरे सगळी वाचून झालेली आहे, पूजा पण झालेली आहे, बायकांना बोलवलं पण आहे आणि आता थोड्या वेळात त्या पण येतील, कारण की आत्ता वाजले 3:45 आणि 5:30पर्यंतच टायमिंग आहे, म्हणून म्हटलं लवकर याल तर मग आपलं उद्यापन हे लवकर होऊन जाईल. तर आता आजची मी पूजा तुम्हाला दाखवते कशी झाली, नक्कीच सांगा. तर इकडे आपली छान अशी सकाळी देवपूजा वगैरे पण झालेली, माझी पोथी वगैरे जे ना पाठ मांडून हे सकाळी झालेलं. आणि इकडे छान अशी आपली आजची ही पूजा आहे मार्गशीर्ष महिन्यातली. दिवे वगैरे सगळे सम झालेले आहेत, कारण की मी 10-11 वाजताच पूजा करून घेतलेली होती. आणि छान अशी आज वेणी पण आणली देवीला. आणि इकडे आपले जे एक पोथीची पुस्तिका असते ते द्यावी, एक फळ द्यायचं असतं आणि ओटी भरायची सुवासिनीची. तर या ठिकाणी मी अशी छान अशी आपण म्हणतो ना तयारी जी ती करून घेतलेली. आणि आता टायमिंग आहे हा 3 वाजेचा. तर बघू आता कोण कोण येतं इथे. उद्यापनाची आपली सगळी तयारी झालेली आहे. आता फक्त आपण ज्यांना बोलवलं आहे त्यांची वाट पाहणार आहोत. तर कालचा व्लॉग मी हा कंटिन्यू करू शकलेली नाही आहे, तर त्याची क्लिप जी ती आहे तुम्ही स्टार्टिंगला पाहिली आहे व्हिडिओच्या. तर थोडंसं चेंजिंग केलेलं आहे घरात, कारण की माझं सारखं चालू असतं की थोडंसं चेंज माझंही ना होत असतं सामानाची. कारण आपण ज्यावेळेस घरात सामान शिफ्ट करतो त्यावेळेस आपल्याला जागा म्हणूया किंवा रूम कोणत्या रूममध्ये काय ठेवायचं कसं ठेवायचं हे लक्षात येत नाही. काही दिवसांनी आपल्याला आपोआप सुचतं की इथे ही वस्तू हवी होती, तिथे ती वस्तू हवी होती. तर दगो कॉट जे येतं मग बदला हा सेकंड रूम जो आहे त्याला मी बेडरूम करून घेतलं आहे. मागे सगळा स्टोअर वगैरे करून घेतलेला आहे, म्हणजे हॉल, बेडरूम आणि किचन असं छान असं सेट झालेलं आहे. कारण की श्लोक आणि मी आम्ही दोघी पण आहे ना ते कॉटचंच काम करत होतं, तर त्यानंतर त्यालाही नाही जमलं शूट करायचं किंवा मलाही नाही जमलेलं. 6 वाजून गेलं त्यामुळे सगळं आवरत त्यासाठी व्हिडिओ हा जो आहे कंटिन्यू झालेला नाही आहे. तर आता बायकांची वाट पाहूया. तुम्ही हो का गेला का तुम्ही? नाही का बाई, माझी सकाळमध्ये माझ्या सकाळी नाही जमलं. मी सकाळी लवकर नाही होतो वाचायचं सगळं जातं ना. तर उद्यापन वगैरे झालेलं आहे आपलं. आणि आता वाजले 6:30. यांचा उपवास असतो त्यामुळे ना लगेच स्वयंपाकालाही लागलेली. कारण एक बाई कधी तर एक बाई कधी अशा आलेल्या, सगळ्या सोबत आलेल्याच नाही, त्यामुळे तर थोडासा उशीर झालेला. तर आज स्वयंपाकाला केलेला आहे. तर इकडे लावला आहे वरण भात, कारण की पुरणपोळी नाही म्हटलेले तर संक्रांतीलाच करेल. आणि इकडे झाली थोडीशी मेथीची भाजी, इकडे बनवली आहे गिलक्याची भाजी आणि गोड म्हणून आज करते गाजरचा हलवा. आणि इकडे होत आहे चपाती मला खालून अबी करून देते आणि आता मग मी त्याला वरती शेकून घेते. आणि हे सगळं झालं की मग देवीला नैवेद्य वगैरे दाखवून दे आणि आपला उपवास जो आहे तो पूर्ण झाला. तर आता पटपट करून घेते. छान अशा चपात्या करायला लागली आता अभि पण. आज गोड आहे म्हणून बसल्यात बाई. विशेष म्हणजे क्लास नाही आज म्हणून, तर यावेळेस त्याची क्लासची तयारी असते. मला उशीर होते मेन म्हणजे त्यांना भूक लागलेली, त्यामुळे ते छान अशी फुगली पण पोळी छान करते आता. तर पटकन नैवेद्य काढून घेईल. पाटाची इथे असेल बघ, थोडंसं तेल टाकशील ना, जास्त तेल ओतून देते श्लोक तू. थोडंसंच टाकायचं. हो लावून ठेव, झालं. मागे करते पप्पा. इकडे झाले गरमाला फोडले आणि इकडे झाला आपला गाजराचा हलवा. तर पटकन नैवेद्य. झाला का तुझा श्लोक? काय नुसतं चाळून घेतलं त्याला 1 तास द्यायचा त्याच्यासाठी.